वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आहे का याबाबत आता संभ्रम असल्याचं स्वतः प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवर वाद सुरू असल्याचं सांगत त्यानंतर पुढे बघू असा सूचक इशारा त्यांनी दिलाय। वंचितला 4 ते 5 जागा देण्याची तयारी शरद पवारांनी दर्शवली आहे, तर महाविकास आघाडीत आंबेडकरांना योग्य वागणूक मिळत नसल्याची खंत महायुतीचे नेते व्यक्त करतायत। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती। प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडलाय। वंचित मवियात सामील होणार की नाही असा संभ्रमही निर्माण झालाय। आंबेडकरांनी अशा सूचना द्यायला नको होत्या असं सांगतानाच आंबेडकरांनी भाजपला रोखण्यासाठी मवियात यावं असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। तर येत्या 2-3 दिवसात प्रकाश आंबेडकरांची चर्चा करून हा प्रश्न सुटेल असं काँग्रेस नेते सांगतायत। बाळासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य जे आहे हे मी ऐकलं आणि प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते की आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ नयेत व्यासपीठावर जाऊन। त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू नका। आमची चर्चा झाली, 2 दिवसामध्ये 3ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं। मविया नेत्यांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनावर स्पष्टीकरण दिलंय। मविया समोर वंचितच्या जागांची आणि मुद्द्यांची मागणी ठेवलेली आहे, ते निर्णय घेतील असंही आंबेडकर म्हणाले। मवियात सुरू असलेल्या 15 जागांचा तिढा सुटल्यावर पुढे पाहू असं सांगत स्वतंत्र लढलो तर भाजपशी लढत असेल असंही आंबेडकर म्हणाले। आम्ही असं कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं, तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकीदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केले ते इन्स्ट्रक्शन्स। मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी करण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला भाग। तर प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मवियात जी वागणूक दिली जाते ती योग्य नसल्याचं मत मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केलंय। प्रकाश आंबेडकर साहेबांची स्वतःची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाला वागणूक दिली गेली, मला वाटतं की फारसं ते शोभादायक होतं असं नाही। सुरुवातीला आम्ही सर्वांना एकत्र येऊ असं सांगून आणि कोणाला तरी हरवण्यासाठी सहभागी होणं हा मला वाटतं की मुळातच आंबेडकर साहेबांचा स्वभाव नाही। प्रकाश आंबेडकर मवियात येण्याबाबत तळ्यात मळ्यात दिसत असताना शरद पवारांनी बारामतीत महत्त्वाचं विधान केलंय। काय म्हणाले शरद पवार? वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर चांगलंच, वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा देणं शक्य, रासपा सोबत आल्यास माढाची जागा धनगर समाजाला देण्याची तयारी। आता वंचित मवियात राहणार की स्वतंत्र लढणार याचं उत्तर 6 मार्चला म्हणजेच बुधवारी मिळण्याची शक्यता आहे। बुधवारी होणाऱ्या मवियाच्या बैठकीचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांना नसलं तरी त्याच दिवशी आंबेडकरांना शरद पवारांनी भेटीचं निमंत्रण दिलंय। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्यानंतरच वंचितची पुढची वाटचाल स्पष्ट होईल अशी शक्यता आहे। जयकुमार जाधवसह दीपक गवई, पुढारी न्यूज, अकोला।